प्रभाग 37 मधला आपल्यासोबत आता अश्विनी जिचकार भाजपाच्या उमेदवार आहेत। ताई, मला काय सांगाल आपण की महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही पाहतात आहे या निवडणुकींना आणि भाजपाचा तुम्ही चेहरा आहे, भाजपाने आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे, काय सांगाल? पक्षाने मला दिलेली उमेदवारी आणि ती उमेदवारी याच्यासाठी दिली की मी लोकांची सेवा करे आणि लोकसेवा हाच माझा ध्यास, या प्रभागाचा सर्वांगीण विकास। आणि मग सर्वांगीण विकासामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरसेवक झाल्यानंतर त्याला गडरसुद्धा पाहावं लागतं, त्याला रस्ते बघावं लागतात, त्याला लोकांच्या मनामनात राहावं लागतं आणि प्रत्येक लोकांना विचारून त्यांचे कामं पूर्ण करून द्यावं लागतात। आणि हाच लोकसेवेचा ध्यास घेऊन मी या प्रभागात उभी आहे आणि नक्की त्यांच्या पूर्ण कामं करण्यासाठी आणि पूर्ण विकास करण्यासाठी मी तत्पर आहे। आपला इलेक्शनमध्ये आपण जर निवडून आल्या तर आपलं काय नियोजन राहील? स्पेशली तुम्ही महिला आहे, महिलांसाठी भाजपाने तुम्हाला, तुमचा एक चेहरा आहे भाजपाच्या थ्रू, तर तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी तुम्ही काही करायला पाहिजे किंवा या प्रभागामधले काय असे नियोजन आहे तुमचे जे तुम्हाला करायचे आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी कितीतरी महिलांच्या योजना आणल्या आणि देशामध्ये सुद्धा आमची सत्ता आहे भाजपची। त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे। आणि तुम्हाला माहिती नसेल, मी यापूर्वीसुद्धा महिला व बालकल्याण सभापती राहून चुकली आहे। मग ते जच्च्या बच्च्यापासून तर त्याच्या खिचडीपासून तर सगळ्या योजनांमध्ये पूर्ण आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सगळ्या स्कीम्स चालवल्या आणि या नागपूर शहराच्या मग त्या स्लममध्ये असो किंवा मग आपल्या लाडक्या बहिणी असो, यांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केले। आणि याच शृंखलेला घेऊन या महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर मात्र हा सातत्याने क्रम चालू राहील आणि सगळ्या महिलांसाठी खरंच देवाभाऊनी जे काही केलं आहे त्यालासुद्धा आम्ही पुढाकार घेऊन प्रयत्न करू की त्यांच्यापर्यंत पोचवू। निवडणूक आहे आणि मात्र सगळीकडे निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे। आपल्याकडनं काय अपेक्षा आहे पक्षाला देण्याची आणि या निवडणुकीमध्ये काय वाटते आपल्याला की कुठपर्यंत आपला जोर लागणार? पक्षाचा झेंडा हातात घेऊन जेव्हा मी 2005मध्ये जिल्हा परिषद लढले होते तेव्हापासून तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सातत्याने त्याचा क्रम, त्याची टक्केवारी वाढतच आहे। देशातच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या शहरातसुद्धा भाजपच सत्तेमध्ये होती महानगरपालिकेत आणि यानंतरही भाजपच सत्तेमध्ये राहील। त्यामुळे खरंच प्रभाग तर खूप चांगला आहे आणि प्रभागातल्या लोकांचं प्रेमही खूप आहे। त्यांच्या प्रश्नांना वाचा नक्की फोडील आणि महानगरपालिकेच्या सभागृहात जोही प्रश्न असेल तो नक्की तिथपर्यंत पोचवेल। शेवटचा प्रश्न, नागरिकांना काय आवाहन कराल आणि नागरिकांना काय सांगाल? तुम्ही पक्षामध्ये उमेदवार आहेत, या निवडणुकीसाठी तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल? नागरिकांना एकच सांगेल की मी अश्विनी जयंत जिचकार प्रभाग 37मधनं उभी आहे, पण इलेक्शनमध्ये जेव्हा उभं असतो आपण तेव्हा त्यांच्या प्रश्नांनासुद्धा आपण समोर गेलं पाहिजे। त्यांची सेवाभाव करण्याची माझी वृत्ती आहे आणि नगरसेवक म्हटल्यानंतर त्याच्यात सेवक जो येतो ती सेविका मी नक्की राहणार त्यांची आणि त्यांच्या प्रश्नांना नक्की सॉल्व करणार। ठीक, धन्यवाद। तर या होत्या आपल्यासोबत अश्विनी जिचकार। कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसोबत पूजा गुडीची रिपोर्ट, नागपूर।